पंजाबचा सिंह लाला लजपत राय यांच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोरे प्रतिभा प्रकाश. 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमध्ये जगरान जिल्हा लुधियाना या गावी लाला लजपत राय यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राधाकिशन आणि आईचे नाव गुलाबदेवी. वयाच्या 20 वर्षाच्या आतच कायदेविषयक शिक्षण पूर्ण करून लाहोर येथे वकिली व्यवसाय सुरू केला. आर्य समाजाचे अनुयायी म्हणून ते अनाथ मुले, विधवा, भूकंपग्रस्त, दुष्काळग्रस्त यांच्या मदतीला धावून जात. 1905 साली बंगालचे विभाजन करण्यात आले. तेव्हा लाला लजपतराय यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि बिपिनचंद्र पाल यासारख्या देशभक्तांसोबत मिळून या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले. देशभरात त्यांनी स्वदेशी आंदोलन चालवले. 1907 मध्ये रावळपिंडीमधून त्यांना इंग्रजांनी अटक केली आणि 6 महिने मंडालेच्या तुरुंगात ठेवले. 11 नोव्हेंबर 1907 ला मुक्त केले आणि त्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपले आंदोलन अधिक उग्र केले. इंग्रज त्यांच्या लोकप्रियतेला घाबरू लागले. पुढे ते इंग्लंड, जपान, अमेरिका येथे गेले आणि तेथे अनेक लेख प्रसिद्ध करून भारताची बाजू जगापुढे मांडली. इंडियन होम रूल लीगची स्थापना केली. भारतात परतल्यावर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. लाला लजपतराय यांनी महान अशोक, श्रीकृष्ण व त्याची शिकवण, छत्रपती शिवाजी, मॅझेनी, गॅरिबॉल्डी, यंग इंडिया इत्यादी पुस्तके लिहिली. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय व बिपिनचंद्र पाल हे त्या काळात लोकजागृतीच्या कार्यात आघाडीवर होते. म्हणूनच लाल, बाल, पाल ही त्रिमूर्ती स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी म्हणून ओळखली जाऊ लागली. ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानच्या राज्यकारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कमिशन नेमले होते. त्याचे अध्यक्ष होते सायमन. पण या समितीत एकही हिंदी सभासद न घेतल्यामुळे गांधीजींनी या सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा आदेश दिला. लाहोर येथील मोर्चाचे नेतृत्व करीत होते लाला लजपतराय. सायमन गो बॅक, सायमन परत जा या घोषणांनी शहर दुमदुमले होते. आणि नेमके याच वेळी गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला सुरू केला. त्यामध्ये बरेच जण जखमी झाले. पण एवढ्या कठीण परिस्थितीतही लालाजी गरजले. हमारे ऊपर किया गया हर अत्याचार ब्रिटिश साम्राज्य के ताबूत की कील साबित होगा. त्याच लाठीमाराने जीवघेणी दुखापत होऊन या पंजाब केसरीचा 17 नोव्हेंबर 1928 रोजी मृत्यू झाला. अशा या महान स्वातंत्र्य सेनानींना माझे कोटी कोटी प्रणाम.